सेवा करतात, वाचने करतात, पण मनाने करीत नाहीत. मनात नसतं पण तेव करतोय म्हणून आपण करायची. म्हणजे तुका म्हणे सेवा करा आले जीवावर तरी. मग ती जीवावर आल्यानंतर बघा तुम्ही सत्यनारायण करताना देवबाप्पा कुठे आहेत आपले बरं का. सत्यनारायण करायला लागले की मग पूजा चालू झाली बुवा देवाची सुरू. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवः स्वस्ति न पूका विश्वदेगा स्वस्ति नो हरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. जुळलं का नाही. लागेल चंदनशमत्पण्यम लावा डोळ्याला पाणी. हे डोळ्याला का पाणी. पहिले लोक देवाची पूजा करताना भावना विवश व्हायचे आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे. आपण एवढे निबर घट्ट झालेत की डोळ्यातून पाणीच येत नाही. म्हणून देवबाप्पाने हा पर्याय काढला, लावा डोळ्याला पाणी बरं का. आणि लगेच मग महाराज तुम्ही अशी पूजा मांडली वा. देवबाप्पा बी जवळचेच होते, पूजा बी जोरात चालू झाली. आणि पूजा चालू असताना देवबाप्पा म्हणले चला फलम समर्पयामी. ते म्हणला बाप रे देवा लईच गडबड माया मागं काय सांगावं. नेमके फळं आणायचेच विसरले. घ्या भागून. देवबाप्पा म्हणले बरं ठीक आहे चालतंय, काही चिंता करू नकोस. असं करता करता पुष्पम समर्पयामी, धूपम समर्पयामी, दीपम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी. चला म्हणले आता वस्त्रार्थे वस्त्र द्या म्हणले. वस्त्र आणले. आबा बाबा म्हणले काय घेतले बघा, पण दुकानातच बॅग विसरली. देवबाप्पा जवळचेच होते. देवबाप्पा म्हणले हां काय हरकत नाही चला पुढं. असं करता करता म्हणले आता सगळं झालं दक्षिणम समर्पयामी बरं का. अगं माय 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 मला देवा दक्षिणा द्यायची पण मला देतो बरं का. पण आता कपाटाची चावी बी माझ्याकडेच आहे. मी आता पूजाला बसलेलो आहे. थांबा थांबा म्हणला. कशी तरी खिशात हात घातला, 10 रुपयाची नोट काढली आणि म्हणला ठेवा देवा. देवबाप्पा म्हणले अरे येड्या 1.5 तास झाला घासा दुखायला आहे माझा. 10 रुपये अहो देतून द्यावा तवर भागून घ्या. देवबाप्पाला राग आला होता. याचा अगोदरच फळं बी आणले नाहीत, कुचक्या सुपाऱ्या, खौट खोबरं आणि हे खाटल्या गिराईचं असलं सापडलं सकाळी. आणि देवाला असा राग आला होता. देवाने बरी मोठी अक्षदाची वाटी घेतली. सर्व कार्यार्थे अक्षदाम समर्पयामी सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची कालीन लोटांगण तुम्ही माताचे पिता. सगळं झालं. आणि झाल्यावर देवबाप्पा लगेच निघून गेले. देवबाप्पा असल्यांच्या नादी लागत नाहीत बघा. काय काय लयच नमुने असते तो. 1.5 तास वारी दाढी चुळीतून त्याचे पैसे बुडीत आहेत काय काय. ह्या बघा काय म्हणजे काय म्हणजे क्वालिटीच लय भंगार व्हाय लोकांची काय म्हणजे बघा ना. ते त्यांचे बिचारीचे पैसे काय बुडवायचे. देवबाप्पा म्हणले ह्याला झाल म्हणले ह्याला दान म्हणले निघून गेली. पण तिसऱ्या दिवशी ह्याचंच लग्न होतं बरं का. आणि देवाच्या डोक्यात 10 रुपये होतेच ना. आणि लग्नाला मग हळद फिळत लागली. आणि नवरदेव चला देवबाप्पाने माईक घेतला. चला नवरीचे मामा नवरदेवाचे मामा आले का. आले आले. हां श्री हरी महाराज आले का. आशीर्वाद दिला का तुम्ही. हां दिला दिला म्हणले. हां देवबाप्पा म्हणले करायची का सुरुवात. हां करा करा. तिथं मामालाही आयटीत येतो बघा लग्नाच्या टायमाला बरं का. भलतं फुकारावं लागतं त्याला. चला मामा चला. त्याला 2-3 जण म्हणते हां मामा हां दमाकी येत आता ओटकी तटकीनी. 1.5 तास तो यामुळे लग्न लांबलं पुन्हा तिथं थांबवतो बरं का. आणि मग लगेच सुरू झालं बुवा. स्वस्ती कसे टाव करले बघा सगळे वग बरं का. लग्न म्हणलं की भलतं ओ माणसाला आनंद त्यात वग बार म्हणजे मूडमध्येच आले सगळे बरं का लगेच. आणि ते नवरी यायची राहिली होती. नवरदेव नुसता एकटाच चौरंगा उभा राहिलेला. पहिला काळ आताच्या सारखा नव्हता. बहारो फूल बरसाओ मेरा बेखूब आया है. ते असं नव्हतं पहिल्या काळात. बेखूब काही नव्हतं बरं का. पहिला अगोदर नवरदेव उभा राहायचा. असंच होतं नाही काशीनाथ महाराज तुमच्या लग्नात बरं का. आणि ते अगोदर नवरदेव आणि पुन्हा नवरी आणा नवरी आणा. देवबाप्पाने माईकच हातात घेतला लगेच स्वस्ती. नवरदेव म्हणतो ए देवा नवरी यायची राहिली ना राव. देवबाप्पा म्हणले ठेवचीन का 10 रुपये ठेवचीन पूजाला. देवबाप्पा म्हणले गंगा सिंधू सरस्वतीच्या. अरे देवा 2000 देतो नवरी येऊ द्या. 10 रुपये देतो पूजा करताना. मला 10 रुपये पूजा असते. आजपासून तुझ्या पूजा करतोय मला 10 रुपये देतो. देवबाप्पा म्हणले राजा मकरुक्मिणी सनयनी. 5000 देतो देवा नवरी 5000 देतो राव. थांबा राव देवा
देवबाप्पा म्हणले आली लग्न घटी समीपन 11,000 देतो देवा 11,000 नवरी उद्या नवरी एक तर भेटत नव्हती राव 11,000 देवबाप्पा म्हणले 10 रुपये ठेवतो 10 असते तर फळं नाही म्हणतो 10 रुपये देतो मला भोजन 10 असते तर देवबाप्पाला रागच आला होता बिप्पी खवाळला देवाचा बी देवबाप्पा म्हणले आता सावधान समयो साधा समी ते म्हणा अरे 20,000 देतो ना नवरी होती ना देवबाप्पा म्हणले फळं नसले तर तू म्हणतो घ्या भागून वस्त्र नाही घ्या भागून 10 रुपये ठेवतो घ्या भागून आता नवरी नाही तर आता नाही का भागून नाही इथं कुठं भागून असतंय का देवाराव काय बी असतं इथं नसतंय भागून बघा तुम्ही असं तुका म्हणे सेवा करा आले जीवावर तरी अशी पूजा नाही करायची महाराज मनाभावातून साधं तुम्ही तुळशीचं पान व्हा पण ते मनातून असू द्या देवांतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची काही माणसं मनातून सेवा करतात बरं का कायनी सेवा करतात शरीराने झटतात काही माणसं कायनी सेवा करतात बरं का नामदेव महाराज मनाने करतात पण वाचिनी लईच फटकळ असतात बघा जेवायला तर घरी नेतात घ्या गुलाबजामुन केलेत घ्या चांगल्या खाव्याचे आहेत भेटत आहेत का तुम्हाला महाराज लोकांना भेटत नसतंय हा 2 घ्या जास्ती वडा बरं का आपल्याला अरे आमचं म्हणजे ज्ञानबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम आहे भाऊ ते आपल्याला म्हणतात घ्या घ्या महाराज लोकांना भेटत नसतंय बरं का आता आपल्याला अनुभव येतो ना महाराज एका घरी मी गेलो आणि कीर्तन झाली एक म्हातारी म्हणली माय नाना चल आमच्या घरी मी म्हणलं नग नग आजी लई लांब ती म्हणली चल माझ्या माहेरचा आहेस तू आता माहेरचा आहे चल वजनात घेतलं मला तिने म्हणलं आता चला बा मठात मधुकरी खाल्ली म्हातारीची गेलो आम्ही तिच्या घरी मी म्हणलं माय म्हातारे तुला मुलं किती आहेत का ती म्हणली तर 3 मुलं आहेत आणि 2 मुली आहेत बापरे मग म्हणलं काय करतो तुझा थोरला जावाई कलेक्टर आहे बापरे म्हणली मग लेकरं शिकवावं लागतात मी म्हणलं तो नाही शिकविला इनबाईने शिकविला ती म्हणली हा तिने का होईना पण शिकविला ना मी म्हणलं काय करतो तुझा धाकला जावाई इंजिनियर आहे रस्त्याचा मी म्हणलं म्हणून तर खड्डे पडले काय की बरं का मी म्हणलं काय करतो तुझा थोरला पोरगा डॉक्टर आहे सिव्हिल सर्जन बापरे मग भगवान बाबा म्हणायचे एक करी का पण लेकरं शिकवा मी शिकवला माझा पोरगा बापरे असं हा मग मी म्हणलं काय करतो तुझा दुसरा पोरगा अरे दुसरा पोरगा फार मोठा अधिकारी आहे SP आहे तो जिल्ह्याचा बॉस आहे पोलिसांचा बापरे एवढा मोठा मग शिकवले रे मी मुलं शिकवले मी म्हणलं काय करतो तुझा तिसरा पोरगा म्हणले ती म्हातारी म्हणले गप चहा पी निक आता मी म्हणलं ते तिसरा काय करतो ते सांग की तेवढा त्याचा विचारूच नको तुझा तू चहा पिन गाडीत बस तुझ्या मी म्हणलं तिसऱ्याच सांग तरच मी चहा पिन ती म्हणली त्याचं विचारू नको दुसरं काही विचार मी म्हणलं त्याचंच सांग ती म्हणली काय त्याचं विचारायचंय तुझ्यासारखाच बोंबलं थिंडतो कीर्तन करीतन त्याचं काय विचार म्हणजे आमचं हे बोंबलं थिंड नाही होय इथं दररोज 21,000 चालू आहे हा म्हणजे आज कमी समजा बर का आणि आमचं बोंबलंच आहे बर का आणि ती म्हणजे काय माणसं बघा म्हणजे मनातून असल्याशिवाय चहा प्यायनेलं का म्हणजे मनातून आहे कायने सेवा केली पण वाचनी भलती फटकळ पंगत तर देणार आणि वरून आपल्याला म्हणणार जेवा 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 काशीनाथ महाराज जॅकेट तुटलं तर तुटून द्या आणा हो ते माझे खास मित्र आहेत म्हणून मी म्हणतोय का ते शांत उभे आहेत म्हणून त्यांना मी खवळीतोय जरा ते जवळ शांत आहेत तवरच छान आहेत ते म्हणून हा आणि असं शांत उभं राहायचं म्हणजे आनंद खुश आणि तुम्हाला सांगतो बरं का पण महाराज म्हणले माझा असं नाही मी मात्र सर्व भावे दास झालो त्यांचा बर ठीक आहे हो तुम्ही सर्व भावाने का दास झालात सका